रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप नवी मुंबईमध्ये सुरुवात. पहिल्याच बॉलवर भावेशचा आवेश पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर भावेशच्या बॅट मधून भावेशचा हा आवेश अप्रतिम पाहायला मिळतोय. जसा बॅटवर बॉल लागला तसं या बॉलवर लिहिलं होतं की हा षटकार येईल. सुपर स्ट्रोक. पाठीवरची दिलेली थाप. अकोटप्प्याचा बॉल इथे फाईन लेग रिजर मध्ये क्लिअर करत असताना ओमी केडीच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. गद्दार स्थितीमध्ये जाणार यात तेळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ संघर्ष करून मैदानामध्ये फायनल मध्ये पोहोचलेत आणि आपापल्या गुणवत्तेवर या सर्व व्यक्तिमत्वांना जाईल. उडवला बॉल ओमीने सीमा रेषेच्या थेट बाहेर. हेलिकॉप्टर लँड होईल त्याचा श्री गणेश मंदिरामध्ये. षटकार. जास्त अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, ज्या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार आपल्या नावी केलंय, अनेक अर्धशतक, अनेक मोठमोठ्या इनिंग ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, तो ओमी प्रकाश केणी या मॅच मध्ये बरसत असताना डेडिकेशन आहे, फोकस्ड आहे. हाते आहेत. पहिलाच बॉल मात्र खूप चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर बॅटची एज आणि पहिला धक्का लागतोय टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाला. भावेश नाईक बॅक टू द डगआउट. फुल टॉस होता हा बॉल, त्याला पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. जा बाबा जा, 6 रन लेके आ. षटकार नो बॉल षटकार आलाय. चूक केली आहे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून. विनंती करतो मॅच कडे फोकस करा. उडवला बॉल बंटीने ऑन साइडला खेळाडू कक्षाच्या वरून. बॉल चालला कुक्षत गावाच्या भेटीला. रन मिळतील 6. यावेळेस देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय आणि खूप चांगला झेलला जातोय. करता येईल का नसावे. आपल्या आवडीच्या खेळाडूंना हे पारितोषिक लावलं जातं. इथे सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका आहे. ओमी प्रकाश केणीच्या बॅट मधून येतोय. फाईन लेगला रिजनला क्लिअर करणारा लाजबाब स्ट्रोक लगवला जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल काय स्ट्रोक लगवलाय. अगदी स्काय प्रमाणे चेंडू सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. ओमी प्रकाश केणी OMI आउटस्टँडिंग. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटच्या आतली कडा घेऊन बॉल थेट यष्टांवरती आदळतोय आणि ते मात्र फलंदाज होतो. दिनू कांबळे याला परतावा लागेल माघारी. माझे IAS अधिकारी आदरणीय विजयजी नाहाटा साहेब आज आपल्या या ठिकाणी, संजयजी भोसले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. रोहिदासजी पाटील साहेब त्यांनी या संपूर्ण राजकारणाची धुरा तसेच बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. जितुरीची निलेश 11 डोंबिवली. विश्वजित ठाकूर. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला चिडून फाडून केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय टनाटन षटकार. माने साहेब माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. आणि आजच बातमी आली मला वाटतं काहीतरी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर ऑन साइड लावून ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. भिवंडीतील स्पर्धेमध्ये वडवली बी टीम कडून आयकॉन होता, परंतु काय पुलचा फटका. लाजवाब. तेरणा शाळेच्या या मैदान. सुपर स्ट्रोक. यावेळेस देखील लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवल्या गेल्यात. वेगाचं उत्तर वेगाने. इथे विश्वजित ठाकूर वर चढवलेला हलवला जातोय. सुहास पवार सेट ऑन अ फायर. निश्चितपणे आपण विजय नाटा साहेबांबद्दल चर्चा करत होतो. आज समाज उपयोग कार्यामध्ये आणखीन एक भर म्हणजे काही दिवसांपूर्वी
अगदी स्वस्त दरामध्ये प्रत्येक साहेबांच्या माध्यमातून केला तो. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे आणि लगातारचा तिसरा षटकार लगवला जातोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. आज अनेक कमेंट दीपेशसाठी आल्यात. सुलतान खानच्या स्विंगला खतम केलाय. नाव आहे केतन म्हात्रे. च्या बाहेर अप्रतिम फटका लगवला जातोय. ठनाटन केतनच्या बॅट मधून येतोय षटकार. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खूप चांगला झेल पकडला जातोय. पाटील यांच्याकडून कमेंट आलेली आहे. थू आवडवला त्या ओव्हर मध्ये आणि सुलतानने मात्र शिकार केली केतनची. विजयजी मनाटा साहेब यांच्या एकदा बॉलर तयार. फुलटॉस सुहास पवार साठी ही मेजवानी आणि बॉल चाललाय थेट आमच्या कॅमेरामॅनला सलामी देण्यासाठी. मॅच मध्ये एक हाती विजय घेण्यासाठी हे अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळते. केतन म्हात्रे ज्या वेळेस बाद झाला त्या वेळेस सुहास पवारने चार्ज घेतला आणि अगदी अँकर इनिंग करत असताना आपल्या टीम साठी विजयाच्या दिशेने षटकार मारलेत. हा पाचवा असेल का? बॉल फटका फसला. फिल्डर वेगाने बॉल खाली धावलाय. कॅच होऊ शकते आणि झाली कॅच. मिळाली आहे सफलता फायनली. या पहिल्या विकेटच्या शोधामध्ये इथे टीम होती. तो विकेट इथे मात्र गमावला जरूर लागले माघारी. सुहासची जागा मात्र भरून काढण्याची नवीन जेडी जयदीप भोंडिवले हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल जेडीच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय आणि तिसरा झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेलाय. जेडीच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय आणि आज इथे लाईन मिस केली. खराब गोलंदाजी आणि काय घडला इथे. एक धाव जरूर मिळाली. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना शेवटच्या बॉलवर प्रसन्नाकडून जी चूक झाली क्षेत्ररक्षणामध्ये त्यासाठी. आणि इथे पहा आय थिंक द सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलाय. ही स्पर्धा नगरसेवक चषक ठरलाय आणि फायनल हा संघ विजयी झालाय. खूप खूप अभिनंदन. सर्वच प्रेक्षकांचा देखील मनपूर्वक आभार. प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये आपण जाणार आहोत. टीम या स्पर्धेचे 2024 चे चॅम्पियन विजेता संघ आहे. त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. यावं आपण केतन म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी संपूर्ण संघाने मेहनत केली. केतन असेल, सुहास असेल, त्याचबरोबर अमोल असेल, सर्वांची मेहनत होती. आणि प्रदीप याला देखील विसरून चालणार नाहीये कारण धुळे आहे या टीममध्ये. जेडी आहे. जेडीचा एक तो सर्वोत्तम झेल नाटा साहेबांना भरपूर आवडला. प्रथम क्रमांक आणि हे प्रथम क्रमांकाची गदाधारी ट्रॉफी चालली आहे डोंबिवलीमध्ये. यावर्षी स्वप्न होतं आणि ते स्वप्न केतन म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये आता पूर्ण होते. आणि नगरसेवक चषक 2024 चे हे चॅम्पियनचा बोर्ड देखील आलेला आहे. अभिनंदन टीम जीतू रिची निलेश 11 डोंबिवली. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. सध्या राहू दे. अरे दे त्यांच्या हातात डायरेक्ट संपला विषय. किरणदा तू थांब. तू थांब काय. तर एकदा जोरदार टाळ्या विजेत्या संघासाठी. जितुरीची निलेश 11 डोंबिवली संघ ठरलाय नगरसेवक चषक 2024 8व्या पर्वाचा विजेता संघ केतन म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये. आणि केतन एक मिनिट ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अखेर या स्पर्धेतील चॅम्पियन संघाला ही ट्रॉफी सुपर्द करीत आहोत.